ध्यास ग्राम शहर विकास अभियानासाठी विशेष युवक श्रमदान शिबिर आज चौथा दिवस आणि चौथ्या दिवसाचे हे दुपारचं सत्र मंचावर विराजमान महाविद्यालयाचे सर्व मान्यवर प्राध्यापक सोमदेव शिंदे सर पर्यवेक्षक, त्याचबरोबर आमचे NSS चे कार्यक्रम अधिकारी डॉक्टर रोडिया सर, त्याचबरोबर डॉक्टर भीमराव पाटील सर, विजय गवळी सर व इतर मान्यवर आणि या ठिकाणी आज आपल्याला प्रमुख उपस्थिती जे लाभलेले आहेत, या शाळेच्या मुख्याध्यापिका आणि मार्गदर्शक म्हणून आपल्याला जे लाभलेले आहेत सुपर्ण सर, जे की निसर्गावर अत्यंत प्रेम करतात आणि आम्हाला त्यांनी खरं तरी आपल्याला सांगायला मला फार आवडेल, कारण त्यांनी एक सतत वाक्य म्हणत असतात, दिल लगाने से बेहतर. कारण ही गोष्ट यासाठी सांगतोय की आता सरांनी बोलत बोलत म्हणले की काल शेरो शायरीचा कार्यक्रम झाला म्हणून आठवलं मला, आणि सरांचं हे वाक्य मला आजही लक्षात आहे, दिल लगाने से बेहतर है पेड़ लगाओ, दिल लगाने से बेहतर है पेड़ लगाओ, क्योंकि कम से कम वो घाव तो नहीं मगर छाव जरूर देते हैं. कारण आयुष्यात अनेक प्रसंग आपल्याला घडत असतात, आपल्या आयुष्यात अनेक प्रसंग येत असतात, जात असतात, त्यामधून आपल्याला दुःखही निर्माण होत असतं, पण झाड हे असं आहे की त्या ठिकाणी आपल्याला तुम्ही त्याला दुःख जरी दिलं तरी ते आपल्याला सावलीच देतं. आणि सरांच्याच प्रेरणेतून मी माझ्या गावी लॉकडाऊनच्या काळामध्ये 150 झाडं लावले आहेत आणि ते 150 झाडं जगवलेली पण आहेत. सर स्वतः लॉकडाऊनच्या काळामध्ये त्यांनी लातूरून त्या ठिकाणी येऊन ते वृक्षारोपणाला त्यांनी मला मदत केली होती. त्याचबरोबर मी या ठिकाणी ज्यांची ओळख करून देण्यासाठी मी आलेलो आहे तर सौ प्रीतमताई जाधव, त्यांच्याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे. महिलांनी प्रेरणा घ्यावी असे व्यक्तिमत्व प्रीतमताई जाधव. सुगरणीचं लोणचं या घरगुती व्यवसायातून त्या उद्योगपती बनल्या. समर्थ फूड्स सुगरणीचं लोणचं त्यांच्या सर्व सौ प्रीतमताई जाधव आहेत. त्यांचा अल्पसा परिचय मी तुम्हाला करून देणार आहे. 56 प्रकारच्या लोणच्याची निर्मिती त्यांनी स्वतः आपल्या घरी बसून करतात. मुलींना मी परत एकदा सांगतो की त्यांनी पूर्ण ऐकून घ्या. 56 प्रकारचे लोणचं आपण घरी फक्त 1-2 प्रकारचे लोणचं पाहिलेलं आहात, आंब्याचं लोणचं, मिरचीचं लोणचं, पण त्यांनी 56 प्रकारचे लोणचे स्वतःच्या घरी तयार करतात आणि पूर्ण लातूर जिल्ह्यात नव्हे तर पूर्ण बाहेर देशात पण त्यांनी पाठवतात. तर हेच सांगायचं तुम्हाला. आणि हा व्यवसाय करत असताना महिला सबलीकरणाचा त्यांनी ध्यास घेतलेला आहे. महिला सबलीकरणासाठी गेली 4 वर्ष झालं ग्रामीण भागात जाऊन महिलांना त्यांनी मार्गदर्शन करतात. त्या महिलांना उद्योग व्यवसाय उभा कसा करायचा याची ते सतत माहिती देत असतात. का आपण व्यवसाय करत असतो, आपल्याला आपला व्यवसाय सांभाळला, आपल्याला त्यामधून इन्कम होत असेल तेवढंच घेऊन आपण बसू शकतो ना, पण नाही. त्यांनी विचार करतात मी ज्या परिस्थितीतून इथपर्यंत पोहोचले तर बाकीच्याही महिलांना ती परिस्थिती त्यांच्यावर येऊ नये, त्या परिस्थितीला त्यांना तोंड देण्याची गरज कधीच पडू नये. महिला हा सक्षम झाल्या पाहिजेत, या ध्येयासाठी त्यांनी गेली 4 वर्ष झालं ग्रामीण भाग असेल, शहरी भाग असेल, प्रत्येक ठिकाणी त्यांनी महिला सबलीकरणासाठी अविरत त्यांचं कार्य चालू आहे. शेवटी जाता जाता मी एकच सांगेन, थांबला ना सूर्य कधी थांबली न धारा, थांबला ना सूर्य कधी थांबली न धारा, धुंद वादळाची वेड्या कोठला किनारा, असेच म्हणावे लागेल यांच्यासाठी. तसेच या स्वार्थातून परमार्थ साधणाऱ्या या ध्येयवेडा तरुणीला मी पुढील त्यांच्या व्यवसायासाठी मनातून शुभेच्छा देतो. आणि दुसरी ओळख म्हणजे त्या माझ्या भगिनी आहेत हे सांगायला मला फार आवडेल, कारण या लातूरमध्ये सर आपण आपलं गाव सोडून ज्यावेळेस व्यवसायासाठी शिक्षणासाठी आपण बाहेर येतो त्यावेळेस आपला परिवार हा रक्ताचाच असतो असं नाही, आपली नाते ही रक्ताचीच असतात असं नाही. 2016 पासून सतत मला मार्गदर्शन सुपर्ण जगताप सरांचं लाभलंय. वेळोवेळी आपण कुठं चुकतो, काय करतोय किंवा काय मार्गदर्शन असतं या इथपर्यंत पोहोचण्यासाठी सुपर्ण सरांचं मार्गदर्शन लाभलं. त्याचबरोबर प्रीतमताईने आम्हाला आमच्या सुखात दुःखात सतत सहभागी असतात. कधी काही अडचण असेल तर कॉल करून विचारतात काही अडचण आहे का, आम्ही आहोत इथं, कुठला व्यवसाय उभारायचा का, इतकं हे मार्गदर्शन लाभतं आणि हीच आमची संपत्ती आहे मी मानतो. आणि यानंतर मी सुपर्ण जगताप सरांबद्दल सांगण्यासाठी श्री बिडवे सरांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा अल्पसा परिचय करून द्यायचा आहे आणि त्यानंतर आपण प्रीतमताईचं भाषण ऐकणार आहोत.